नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो इग्नोर ओझर येथे. आपल्यासोबत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण चिंतामण कवडे आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या बाप्पाचे वैशिष्ट्य काय आहे आणि हे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ही गंगा पूजा कधीपासून चालू आहे, त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी बाळासाहेब कवडे, अध्यक्ष विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. संकष्टी चतुर्थी ही पुराणापासून चालू आहे, परंतु एक नवीन उपक्रम म्हणून विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट यांनी चालू केलेला आहे. ते सुमारे 2021 पासून हा उपक्रम चालू केला. शिवछत्रपतीची जन्मभूमी असल्यामुळं स्त्रियांना प्रथमतः कुठेतरी व्यासपीठ मिळावं आणि कर्तृत्व स्त्रियांचा सन्मान व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाराणसीच्या धर्तीवर गंगा आरती चालू केलेली आहे. गंगा आरतीचं वैशिष्ट्य असे की आपण 5 स्त्रियांना सन्मान देत असतो. छानशी सेवा मिळावी ही खूपच इच्छा असते आणि या योजनेचा तुम्ही जो हा कार्यक्रम जो उपक्रम राबवलाय खूपच आणि त्यातून मिळालेली एक पॉझिटिव्ह ऊर्जा मोठा वाटलं मला की आज मी खरंच डॉक्टर झाली याचा अभिमान वाटायला लागला. आतापर्यंत असं वाटत होतं अरे डॉक्टरच आहे, पण आज तुम्ही एवढा आदर दिलात मला खरंच असं मोठं कामगिरी केल्यासारखं खरंच नक्की वाटतंय आणि इतका आदर दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. हा उपक्रम खरंच खूप सुंदर होता. एवढं शांत वाटलं आरती करून, एवढं सगळ्यांनी मला प्रेम दिलं आणि यांनी सपोर्ट केला त्याबद्दल खरंच धन्यवाद. त्या स्त्रियांना निश्चितच पुढील काळामध्ये फायद्याची ठरत असते. गंगा आरतीचं वैशिष्ट्य असे की संध्याकाळी 7:30 वाजता प्रत्येक संकष्टी चतुर्थी असते आणि खास गंगा आरती पाहण्यासाठी कुकडी माईच्या तीरावर 15 ते 20 हजार लोक भाविक हजर असतात आणि तिथला माहोल पाहिल्यानंतर प्रत्येकाची इच्छा होती की मला गंगा आरती केव्हा मिळेल. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. आणि त्यामुळं आमच्याकडे गंगा आरतीसाठी खूपच मागणी वाढलेली आहे आणि ती पॉझिटिव्ह ऊर्जा घेतल्यानंतर पाहिजे असेल, स्ट्रेंथ पाहिजे असेल तर आपल्याला एक म्हणजे अशा ठिकाणी जावं लागतं की जिथून आपल्याला ती ऊर्जा मिळते. आणि निश्चित मला वाटतंय ओझर गणपती बाप्पा याच्यापेक्षा ते दुसरं चांगलं ठिकाण कुठलं असू शकत नाही. आणि मी आता आमच्या बरेचसे गावातले लोक अष्टविनायकच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. नंतर निश्चितच माणूस ना आनंदी होतो आणि त्या बाबतीत आम्हाला मिळालेला रिप्लाय खूपच चांगला आहे. किती वर्षापासून चालू आहे म्हणजे ही गंगा आरती? गंगा आरती 2021 पासून आपण चालू केलेली. आजपर्यंत 50 संकष्टी चतुर्थ्या, प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी असू द्या, अंगारकी चतुर्थी असू द्या आणि महत्वाचे सण यावेळेस आपण गंगा आरती घेत असतो. दूरवरून भाविक येतात, तर त्यांना एक गंगा आरतीचा एक रोडमॅप पाहिजे. तर तुम्ही कसं सांगाल त्यांना रोडमॅप? का गंगा आरती तुम्हाला याच दिवशी भेटणारच, तुम्ही या दिवशी याच? आम्ही दूरवरच्या भाविकांसाठी नेहमी आवाहन करत असतो की विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टचा जो मोबाईल क्रमांक आहे 9822319495 यावर आमच्याशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला तात्काळ तुम्हाला गंगा आरतीची माहिती मिळते आणि त्याचबरोबर तुम्हाला भाग घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला इथे तारीख कळवली जाते. या ठिकाणी आम्हाला आवाज लोकशाहीचे चॅनल यांनी जी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला जी मदत केली त्याबद्दल आवाज लोकशाहीचा मी खूप खूप आभारी आहे.